सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. तर आज आपण आलो आहे तक्षशिला बुद्धविहार इथे. तर आपल्यासोबत आहेत अशोक टोंगटे सर. आम्ही राईट? टेंगोटे सर. तर ते आपल्याला ते जे आपले भंते असतात तर त्यांना ते दान देण्याबद्दल आणि ते एक्झॅक्ट वर्ड काय त्यासाठी चारिका भिक्षाचारिका ते नेमकं काय असतं त्याच्याबद्दल नॉलेज. आधी मला पण त्याबद्दल एवढं काही माहिती नव्हतं. तर त्याबद्दल एक्झॅक्ट नॉलेज ते आपल्याला सांगतील आणि याबद्दल थोडी पण माहिती ते सांगतील आपल्याला. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म, त्या धम्मावर निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंघ, या जागतिक 3 रत्नांची ज्यांनी आपणास ओळख करून दिली ते चौथे रत्न म्हणजेच आपले परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर या चारी रत्नांना श्रद्धापूर्वक मी त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी स्वप्नील दादा खरात हे विहारात आले. सकाळपासून अगदी त्यांनी सगळे संबंध दिवसभर विहाराच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या. एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व ज्यावेळेस धम्माकडे वळतं आहे तर खरोखर त्यामध्ये असं वाटतं की आम्ही जे कार्य करतो त्याचं आम्हाला चीज होऊ लागलं आहे. कारण धम्माकडे तरुण मंडळी वळणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण कालेन धम्म सवनं एतं मंगलमोत्तमं. ज्यावेळेस आपण धम्म ऐकतो, ज्यावेळेस धम्म ऐकण्याचा काळ संधी आपल्याला मिळते त्यावेळेस आपलं मंगल झाल्याशिवाय राहत नाही. चारिकाविषयी बोलायचं म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये बहुतेक चारिका होतच नाही. प्रथमतः ही चारिका काय भानगड आहे मी सांगतो. भगवान बुद्धांनी 2567 वर्ष होत आहेत आपणाला धम्म देऊन. भगवान बुद्धाने चारिकेला पिंडपात भिक्षाटन यास अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. भगवंतांनी सांगितलं की भिक्षुंनो, तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्हाला वृक्ष शिळं पाकं जे जे लोक वाढतील त्याच्यावर तुम्ही उदरनिर्वाह